बीड जिल्ह्यातल्या मसाजोगसह एकूण 88 ग्रामपंचायतींसह पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलाय। इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आणि स्थानिक पातळीवर बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सुरू आहे। उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना इशारा दिलाय। भाजपत जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उमरे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा संजय काका पाटील यांनी केला। भोंदू खऱ्यात प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं। महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करावी असं ठाकरेंनी म्हटलंय, तर कर्तृत्व शून्य लोकांना भोंदू बाबाची गरज भासते असं ठाकरे म्हणाले। गोंदिया जिल्ह्याच्या किडंगी पार इथले दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले। दारूच्या दुकानामुळे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे। हे दुकान तात्काळ बंद करावं अशी मागणी करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या लोड शेडिंग विरोधात खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केलं। सध्या सर्वत्र शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत। वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे लोड शेडिंग रद्द करावं आणि सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी खासदार लंके यांनी केली। म्हाडाच्या कोकण मंडळानं जवळपास 2000 घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे। घरांची शोधाशोध आणि घरांच्या किमती निश्चित करण्याचं काम सध्या सुरू आहे। म्हाडा तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे। पुणे शहरामध्ये योग्य प्रमाणात गॅस पुरवठा सुरू आहे। गॅसचा पुरवठा सुरळीत असून नोंदणीपेक्षा अधिक सिलेंडर वितरित केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। गुरुवारी 63,000 ग्राहकांनी सिलेंडरसाठी नोंदणी केली। वितरकांनी 72,000 ग्राहकांना घरपोच सिलेंडर पोहोचवले। 2 एप्रिलपासून अमेरिकेच्या B1, B2 व्हिसाचे नियम बदलणार आहेत। जगातल्या एकूण 12 देशांसाठी नियम असणार आहेत आणि या देशातील नागरिकांना व्हिसा मिळवण्यासाठी $5,000 ते $15,000 पर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे। अमेरिकेतल्या व्हिसा प्रक्रियेला अधिक पारदर्शी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा पार पडली। महानगरपालिका आयुक्तांनी सुधारित अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, शहराचा सर्वांगीण विकास, आर्थिक शिस्त राखणं या उद्दिष्टांवर विशेष भर दिला। महसूल वाढीसाठी एसटी महामंडळानं आता इंधन विक्री आणि जाहिरात क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलाय। फेब्रुवारी 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये एसटीला 750 कोटी रुपयांचा तोटा झालाय। हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ पीपीपी तत्वावर राज्यातल्या 100 ते 110 ठिकाणी मल्टी मॉडेल इंधन पंप उभारणार आहे। पंढरपूर तालुक्यातल्या तिसंगी मध्यम प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली। उजनी धरणाच्या पाण्यामध्ये प्रदूषण वाढलं असून हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही असं अहवालात म्हटलंय, तर त्यामुळे भविष्यात पंढरपूर शहराला तिसंगी मध्यम प्रकल्प तलावातून पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे। परभणीतल्या ईदगाह मैदानामध्ये आज मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली। शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी दाखल होत नमाज पठण केलं। त्यानंतर एकमेकांना मिठाई भरवत ईदच्या शुभेच्छा दिल्या। सांगलीतल्या मिरजमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांच्या वतीनं सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं। ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामुदायिक नमाज पठण केलं, एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या। जिल्ह्यात सामूहिक पठणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या। नाशिकच्या येवला शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेनं साजरी करण्यात आली। या निमित्तानं शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येत सामूहिक नमाज पठण केलं। देशात आणि जगामध्ये शांतता, प्रगती आणि सौहार्द नांदावं यासाठी विशेष प्रार्थना केली। अमरावती शहरातही रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली। ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांनी शहरातल्या ईदगाह मैदान, जुना कब्रस्तान, विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करून देशात शांतता, बंधुता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली। नांदेडमध्ये डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जयंती उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट जयंती मंडळांना पुरस्कार देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाकडून हा उपक्रम राबवण्यात आला।
भंडाऱ्यामध्ये 20 ते 24 मार्च 2026 दरम्यान वैनगंगा कृषीधारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या कृषी महोत्सवाचं थाटात उद्घाटन पार पडलं. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी अपेक्षा यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली. नागपूरमध्ये ग्रामीण विकास विभागाच्या वतीनं महालक्ष्मी सरस हे राज्यस्तरीय प्रदर्शन सुरू आहे आणि नागपूरकरांचा या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळतो. अवघ्या 6 दिवसात बचत गटांनी तब्बल 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री केली. महिला बचत गट, स्वयंसहाय्यता समूह आणि महिला उद्योजकांसाठी या प्रदर्शनामध्ये चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा मोठ्या उत्साहात पार पडला. वटवृक्ष मंदिरामध्ये पहाटे काकड आरती, त्यानंतर दुपारी पाळण्याचा कार्यक्रम झाला. प्रकट दिनानिमित्तानं मंदिरामध्ये फुलांची सुंदर आकर्षक अशी सजावट केलेली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चंदनउटी पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये देवाच्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून चंदनउटी पूजा करण्याची परंपरा आहे. रोज संध्याकाळी 4:30 वाजता ही पूजा भाविकांच्या वतीनं केली जाते. ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरच्या रेल्वे सेवा बंद राहणार आहेत. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1:30 ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर डी लॉन्चिंगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉक कालावधीमध्ये चर्चगेट ते दादर दरम्यान लोकल सेवा बंद असेल. मध्य रेल्वेवर आज रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकल थांबणे सोयीचं व्हावं या दृष्टीनं ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम हाती घेण्यात आलंय आणि यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल रद्द राहणार आहेत. 10वी-12वी बोर्ड परीक्षेत यंदा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 43 आणि अमरावतीमध्ये 27 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. राज्यात 103 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या गैरप्रकारांची सुनावणी आता 23 मार्चपासून होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण रूपांतर धोरणाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे. सदर धोरणानुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसासह गारपीटही झाली. त्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळासह भाजीपाल्याचं नुकसान झालं. 63 गावांमध्ये 10,622 शेतकऱ्यांचे 7,054 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यांमध्ये जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. गुढीपाडव्यापासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू झाली आहे. हरभरा, गहू, करडईसह विविध पिकं आता विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. ज्वारीच्या दरानं 5,000चा टप्पा ओलांडलाय. शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला. सांगलीच्या खानापूरमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं. भाजप नेते वैभव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांनी मागणी केली. राज्यात मागील काही दिवसांमध्ये झालेल्या उन्हाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 16 ते 19 मार्च दरम्यान राज्यातल्या 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलाय. सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.